सब्जेक्ट अँड वर्ब आज सब्जेक्ट आणि वर्ब यांच्याबद्दल जाणून घेऊ. वर्ब म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे काय आणि ते वाक्यामध्ये एकत्र कसे वापरले जातात ते आधी समजून घेऊ. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे कुठली तरी क्रिया दाखवणारा शब्द. उदाहरणार्थ रन, ईट, प्ले इत्यादी. एखादी व्यक्ती काय करते किंवा करत आहे हे वर्ब सांगतं. इथे काही वर्ब्स दिलेले आहेत. स्विम, जम्प, ड्रिंक, वॉक, स्टँड, पुश. हे वाक्य पहा. यात कोणता शब्द क्रिया दाखवतो? प्रीती क्लीन्स हर टेबल. क्रिया दाखवणारा शब्द आहे क्लीन्स, म्हणून यातील वर्ब आहे क्लीन्स. अजून काही उदाहरणं पाहू आणि क्रिया दाखवणारे शब्द म्हणजे वर्ब शोधू. गीता रन्स टू द पार्क. यामध्ये क्रिया दाखवणारा शब्द आहे रन्स, म्हणून यातील वर्ब आहे रन्स. चिल्ड्रन प्ले. यामध्ये क्रिया दाखवणारा शब्द आहे प्ले, म्हणून यातील वर्ब आहे प्ले. वर्ब म्हणजे काय ते आपल्याला समजलं. आता सब्जेक्ट म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. क्रिया करणाऱ्या व्यक्ती किंवा प्राण्याला सब्जेक्ट म्हणतात. एखादी क्रिया कोण करत आहे हा प्रश्न विचारल्यावर मिळणारं उत्तर म्हणजे त्या वाक्यातील सब्जेक्ट. हे वाक्य पुन्हा एकदा पहा. प्रीती क्लीन्स द टेबल. जर आपण प्रश्न विचारला हू क्लीन्स द टेबल तर उत्तर येतं प्रीती, म्हणून या वाक्यात सब्जेक्ट आहे प्रीती. आणखी काही उदाहरणं पाहू. गीता रन्स टू द पार्क. या वाक्यात सब्जेक्ट आहे गीता. चिल्ड्रन प्ले. या वाक्यात सब्जेक्ट आहे चिल्ड्रन. आता एकवचनी सिंग्युलर आणि अनेकवचनी प्लुरल सब्जेक्ट बद्दल जाणून घेऊ. एखादी व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू सब्जेक्ट असल्यास आपण सब्जेक्ट एकवचनी म्हणजे सिंग्युलर आहे असं म्हणतो. आणि एकापेक्षा अधिक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू सब्जेक्ट असल्यास आपण सब्जेक्ट अनेकवचनी म्हणजे प्लुरल आहे असं म्हणतो. गीता रन्स टू द पार्क. या वाक्यात सब्जेक्ट गीता ही व्यक्ती आहे, म्हणून गीता एकवचनी सिंग्युलर सब्जेक्ट आहे. चिल्ड्रन प्ले. या वाक्यात सब्जेक्ट चिल्ड्रन हे 2 किंवा अधिक मुलांविषयी आहे, म्हणून चिल्ड्रन अनेकवचनी प्लुरल सब्जेक्ट आहे. एकच वर्ब एकवचनी आणि अनेकवचनी सब्जेक्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. आता ईट हे वर्ब वापरा आणि ते वेगळे कसे आहे ते पहा. ही 2 चित्र पहा. पहिल्या चित्रात एक मुलगा आहे आणि दुसऱ्या चित्रात 2 मुले आहेत. म्हणजेच पहिल्या चित्रात सब्जेक्ट एकवचनी सिंग्युलर आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये सब्जेक्ट अनेकवचनी प्लुरल आहे. आता ईट हे वर्ब वापरून प्रत्येक चित्रासाठी एक वाक्य तयार करा. द बॉय ईट्स फ्रुट्स. येथे ईट या वर्बच्या शेवटी एस हे अक्षर जोडलं आहे. चिल्ड्रन ईट फ्रुट्स. येथे ईट हे वर्ब एस अक्षर न जोडता आहे तसंच वापरलं आहे. जेव्हा सब्जेक्ट एकवचनी सिंग्युलर असल्यास वर्ब शेवटी नेहमी एस हे अक्षर लावलं जातं. अजून काही उदाहरणं पाहू. द बॉय ईट्स फ्रूट. रिया डान्सेस वेल. दिस डॉग रन्स फास्ट. सब्जेक्ट अनेकवचनी प्लुरल असल्यास वर्ब आहे तसंच वापरलं जातं. काही उदाहरणं पाहू. द बॉयज ईट फ्रूट. द गर्ल्स डान्स वेल. डॉग्स रन फास्ट. सब्जेक्ट मध्ये नामाच्या नाउन्स च्या ऐवजी सर्वनामे
प्रोनाउन्स सुद्धा असू शकतात. माझ्याबद्दल बोलताना मी निशा आय हे सर्वनाम वापरते. माझ्या भावाबद्दल बोलताना मी ही हे सर्वनाम वापरते. माझी मैत्रीण नीलम बद्दल बोलताना मी शी हे सर्वनाम वापरते. एका कुत्र्याबद्दल बोलताना मी इट हे सर्वनाम वापरते. मी आणि नीलम दोघांबद्दल बोलताना मी वी हे सर्वनाम वापरते. आणि इतरांबद्दल बोलताना म्हणजे राज आणि रुही बद्दल बोलताना मी दे हे सर्वनाम वापरते. तर आय, ही, शी, इट, वी, दे आणि यू ही सर्वनामे आहेत. आय, ही, शी आणि इट ही एकवचनी सर्वनामे सिंग्युलर प्रोनाउन्स आहेत, कारण ती एक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दर्शवतात. वी आणि दे ही अनेकवचनी सर्वनामे प्लुरल प्रोनाउन्स आहेत. ती एकापेक्षा जास्त व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूंसाठी वापरतात. एकवचनी तसंच अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारात यू सर्वनाम म्हणून वापरले जाते. आता ही सर्वनामे वर्ब सोबत कशी वापरली जातात ते पाहू. सिट हे वर्ब असेल तर ही सिट्स, शी सिट्स, इट सिट्स टू. यू सिट, वी सिट, दे सिट टू. ईट हे वर्ब असेल तर ही ईट्स, शी ईट्स, इट ईट्स टू. यू ईट, वी ईट, दे ईट टू. रन हे वर्ब असेल तर ही रन्स, शी रन्स, इट रन्स टू. यू रन, वी रन, दे रन टू. सब्जेक्ट एकवचनी सिंग्युलर आणि अनेकवचनी प्लुरल असल्यास वर्ब्स कसे बदलते हे आता तुम्हाला समजले असेल. सब्जेक्ट आणि वर्ब्स वापरून तुमच्या वर्कबुकमध्ये सराव करा.